हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे बघा सकाळच्या नाश्त्याची तयारी. तर आज नाश्त्यामध्ये करायचे होते आप्पे. तर याच्यामध्ये मिक्स डाळी होत्या आणि तांदूळ जे कालच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवलेलंच आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा, थोडी 2 मिरच्या असेल, मीठ सगळं मिक्स करून घेतलं. म्हणजे छान वाटतात ते, मग कोरडे पण खाऊ शकतो. आणि त्यानंतर मग आता इथे जर आप्पे करायचं म्हटलं ना तर लवकर कामी लागावं लागते, कारण कमीत कमी 4 ते 5 पात्र ते म्हणजे भाजून घ्यावे लागते. त्याच्यामुळे मग कसं लवकर जर करायला बसलं तर वेळेपर्यंत होऊन जाते. थोडं मिश्रण पातळ झालं होतं. आधी विचार केला रवा टाकायचा, पण म्हटलं जाऊ द्या आता पुन्हा. मग काही रवा टाकला नाही, मी तसेच केले. पण तरीसुद्धा छान झाले. आणि त्यानंतर एका याच्यामध्ये जास्तीत जास्त 7-8 होतात. तर त्याच्यामुळे वेळच लागतो. आणि कारण बाकी कामं पडलेले होते, आता वाजलेले होते 6:15. म्हणून मग ते लवकर करायला घेतले. सगळे एका वेळेस करून ठेवते, असं नाही की एक एक केलं आणि दिलं, कारण बाकी कामं पडलेले असतात. त्याच्यामुळे मग आपलं आटोपतं करावं लागतं. तर आता रुची यायचीच होती. तर आता हे पहिलंच पात्र आहे मी याच्यामध्ये ठेवले. त्यानंतर खोबऱ्याची चटणी करायची होती. आता हे नारळ 2-3 दिवसापासून फोडलेलं होतं. मग म्हटलं ते खराब होऊन जाईल, तर नारळाची चटणी करणार आहे इथे. तर नारळाची चटणी जर केली ना तर मला ती खाल्ली की इतका खोकला येतो, भयानक असा खोकला येतो. म्हटलं जाऊ द्या. मग आता त्याच्यामध्ये थोडं दही टाकलं, शेंगदाणे टाकले आणि नारळ हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर नारळ छान ताजं होतं आणि ओलं नारळ असल्यामुळे याची चटणी छान होते. तर सहसा ओल्या नारळाचीच चटणी करते मी, सुकं काही वापरत नाही. सुक्याची चटणी पण होत नाही पाहिजे तशी. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच याची करते, बाकीचं काही करणार नाही. आणि काय म्हणतात त्याला, याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजणार नाही, ते कच्चेच टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने पातळ असे काप केले तर लवकर बारीक होते आणि चटणी पण छान होते. नाहीतर मग त्याची थोडी जाडसर असली तर खायला खूप हे होते. आणि आता मी हा व्हिडिओ जो आहे ना तर आधी बॅक कॅमेऱ्याने घ्यायची. आता म्हटलं चला फ्रंट कॅमेऱ्याने घेऊन बघूया की म्हणजे कसं दिसतं. तर कारण बॅक कॅमेऱ्याने घेतलं ना तर एकदम धुसर दिसायचं, व्यवस्थित दिसत नव्हतं. म्हणून आता फ्रंट कॅमेरा वापरला आहे. तर हा तर बॅक कॅमेराच आहे, पुढे तुम्हाला फ्रंट कॅमेराचंच दिसेल. आणि 2 दिवसामिळूनचा माझा व्हिडिओ आहे. तर इथे चटणीसाठी बघायच्यामध्ये मिक्सरमध्ये खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर, मिरची, 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, थोडं जिरं आणि याच्यामध्ये दही टाकणार आहे. तर इकडे आप्पे पण एका साईडने भाजून झालेले आहे. म्हटलं ते पलटून घ्यायचे. तर ते व्यवस्थित म्हणजे भाजले गेले की पलटून घेते. आता जास्त एकदम खूप असे जळेपर्यंत मी भाजत नाही, पण मंद आचेवर बराच वेळ ते छान असे आतून भाजल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने करते. जास्त लाल असलेले मुलीला आवडत नाही. म्हणजे खूप भाजले गेले की मग ती बोलते की थोडे कडवट वाटते. आणि मिश्रण थोडं पातळ होतं ना तर छान असे फुगले गेले ते. तर बघू शकता मस्त असे झालेले आहे. आणि त्यानंतर आता बाकीची कामं पडलेली होती. आता हे जर पात्र करून झालं यातलं की परत दुसऱ्यांदा करायला घेईन. नंतर चटणी झाली की मग एक काम दुसरं, एक काम हे असं करत राहील, तेव्हा लवकर आटपेल. आता 7:30 होत आले. आणि आप्पे भाजायचं म्हटलं तर एका पात्राला 15 मिनटं आरामात जातातच ते. तर असा वेळ होत असतो. म्हणून हे जर असं काही करायचं असलं तर थोडी लवकर लागते कामाला. त्यानंतर इथे बघा काय म्हणतात, हे चटणीचं होतं, हे बारीक करायचं होतं. तर त्याआधी याच्यामध्ये दही टाकायचं होतं. आता लिंबू टाकणार होती मी, पण लिंबू काही नव्हतं, त्याच्यामुळे मग आता थोडं दहीच टाकणार आहे. आणि हे मलाईचं दही आहे, जास्त काही टाकणार नाही, थोडं एखादा चम्मच. आणि आप्पे केले की रुचीचं दिवसभराचं जेवण हेच असेल, कारण दुसरं मग ती काही खात नाही. आणि ग्लासभराचे केले तरी भरपूर होतात. आणि आमचा नाश्ता पण हाच होईल आता आज, कारण बाकीचं रात्रीचं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मग आप्पे आणि मला वाटते थोड्या पोळ्या होत्या, 1 की 2. तर बघते त्याचं काय करायचं ते. तर त्यानंतर हे सगळं बारीक करून घेते. आणि त्यानंतर मग आता बाकीचे जे आप्पे राहिलेले आहे ते करायचे होते. तर काल 1-2 व्हिडिओ मी यूट्यूबला बघितले की आता यूट्यूबचा वॉच टाईम 8,000 होणार आहे. आधी जो 4,000 होता तर आता 8,000वर केलेला आहे. म्हणजे अजून तरी व्हायचं आहे, पण त्यांनी आता ते अनाऊन्स केलं. आणि मग म्हटलं बाई माझा आता व्हिडिओ म्हणजे हाफ मॉनिटाईज तर झालेला आहे, काही वॉच टाईम बाकी आहे. तर तो करायच्या प्रयत्नात आहे. पण असं होत आहे की आता सध्या या महिन्यामध्ये खूप असे कमी व्ह्यूज येत आहे माझ्या व्हिडिओला, अगदी कमी. आधी काही ना काही थोडेफार तरी यायचे. आता तोच विचार करते की कशा पद्धतीने आता व्हिडिओचे व्ह्यूज वाढवायचे. त्यातल्या त्यात 1 दिवसानंतर व्हिडिओ येतो आणि खूप असा प्रॉब्लेम होतो व्हॉईस ओव्हरचा. त्याच्यामुळे मग असं म्हणजे कंटिन्युअसली करता पण येत नाही आहे. तर ठीक आहे, मी प्रयत्न करत राहणार. मला एक जरी व्हिडिओ माझा व्हायरल झाला तर वॉच टाईम कंप्लीट होऊन जाईल. तर असो. त्यानंतर इथे बघा आप्पे झालेले आहे आणि आता चटणी करायची होती. तर याच्यामध्ये कढईमध्ये
तेल घेतलं, मोहरी घेतली आणि कढीपत्ता. त्यानंतर मस्त अशी चटणी तयार आहे. आता सगळं हे आटोपलेलं आहे, पण पसारा भरपूर झालेला होता. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर इथे काही किराणा आणलेला होता आणि हे सोयाबीन तेलाचं पॅकेट होतं ना, तर तेल याच्यामध्ये अगदी कमी येतं. म्हणजे 900 मिली कमी आहे की काय कुणास ठाऊक. म्हणजे ते पॅकेट असं हाताला एकदम तेल कमी पातळ पातळ वाटतं ते. असं वाटलं की अर्धच पॅकेट तेल आहे की काय. मी कितीदा सांगितलं की हे पॅकेट आणू नका, दुसरं आणा. आणि पॅकेटचं तेल खरंच परवडत नाही. असं वाटतं की घाणीमधून आणलेलं बरं, ते व्यवस्थित येतं आणि एकतर लवकर संपतं ते. म्हणजे तेलाचा जो डबा आहे माझा आधी बऱ्यापैकी भरायचा, आता अर्धाच भरतो. सामान सगळं ठेवून दिलं आणि आता हे जे भांडे होते रात्रीचे ते रॅकमध्ये लावायला घेतले. कारण ते लावायचेच राहिले होते. ते भांडे वगैरे लावून घेतले आणि आता हे लोणचं 2-4 दिवसापासून ते हलवलेलंच नव्हतं. म्हटलं चला ते पण व्यवस्थित करून घेऊया. आणि छान मुरलं होतं लोणचं, पण खायचं काय म्हटलं, एक दिवस जरी खाल्लं ना तर इतका खोकल्याचा त्रास होतो भयानक असा. त्यानंतर इथे बघा बाहेरच्या साईडला जे लाईट होते ते बंद केले. त्यानंतर फ्रीजमधून सर्व म्हणजे भाजीचं काढायचं होतं, कारण नाश्ता करायचा होता आणि सोबतच भाजी पोळ्या. आज यासाठी लवकर भाजी पोळ्या करत आहे, कारण रुचीचे बाबा जाणार आहे गावाला, त्याच्यामुळे मग लवकर बनवायचं होतं. त्यानंतरच बाकीची कामे. तर इथे भेंडी काढून घेतली. त्यानंतर भेंडी जर लवकर काढली, धुवून ठेवली तर मग ती कशी व्यवस्थित नॉर्मल येते टेम्परेचर. नाहीतर मग खूप थंड असल्याने केली तर लवकर शिजत नाही. तरी ते भेंडी धुवायला घेतली आणि आता बघा हे फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट केलेलं आहे, तर मला वाटतं की व्यवस्थित दिसतं, म्हणजे क्लिअर वाटतं. आणि बॅक कॅमेऱ्याने थोडंसं दिसून नव्हतं पडत व्यवस्थित. तर असो, तर भिंतीचा कलर त्याच्यामुळे ते होत आहे. त्यानंतर इथे भेंडी वगैरे धुतली आणि आता हा पसारा बघा. तर त्याआधी रात्रीच्या इतक्या चपात्या होत्या. झालं असं की मी रात्री भात, भाजी आणि चपाती केली. तर एकीकडे भाजी ते म्हटलं चला गरम करून घेऊ. आणि हे चपात्याचं जे पॉट आहे ना, ते मी ठेवलं फ्रीजवर ठेवलं. ते मुलगी तिने जेवण केलं. तिला म्हणजे ती तर रात्रीचा भातच खाते पातळ भाजी असली की. आता तिचे बाबा लेट आले, आम्ही झोपलेलो होतो. तर माझ्याही लक्षात नाही आलं की मी फ्रीजवर ठेवलं म्हणून भात आणि भाजीच दिली आणि त्या चपात्या तशाच राहिल्या. मग आता सर्व चपात्या होत्या कमीत कमी 4 ते 5. म्हटलं चला याचा चिवडा करूया. तर सर्व बारीक करून घेतल्या आणि असा चिवड्याचा नाश्ता असल्यानंतर मुलगी पूर्ण संपवून टाकते. तिला खूप आवडते चपातीचा नाश्ता आणि आमच्याकडे सर्वांनाच आवडते अशा जर शिळ्या चपात्या असल्या आणि त्याचे कुटके म्हणतात किंवा चिवडा किंवा अजून काहीतरी शब्द आहे त्याला. तर ते करायला घेतले. त्यानंतर भाजी करायची होती. आता ही भाजी गरम झाली रात्रीची, ही काढून घेतली. त्यानंतर आता नाश्ता करायला घेते आणि नाश्त्यामध्ये काही नाही, चपातीचे म्हणजे ते कुटके आणि भेंडीची भाजी, चपाती. तर असं सिंपल असा बेत आहे. तर इथे बघा आता हे पोळ्या मी बारीक करून घेतल्या. मिक्सरवर करायच्या होत्या, पुन्हा म्हटलं जाऊ द्या, पोळ्या नरमच होत्या, त्यापेक्षा काही जास्त बारीक केल्या नाही, हातानेच केल्या. त्यानंतर इथे कांदा, टोमॅटो, मिरची फोडणीसाठी ते कट केलं आणि त्यानंतर आता ही कुटके फोडणी घालणार आहे. आता रुची आज काही प्रॅक्टिसला गेली नाही. सकाळी पाऊस होता, त्याच्यामुळे ती घरातच प्रॅक्टिस करत होती. तर आज सकाळी पण गेली नाही आणि संध्याकाळी जाईल की नाही सांगता येत नाही, कारण पावसाचं वातावरण आहे. आणि नेमका सकाळी पाणी आला की मग कसं जाणंच होत नाही. पाऊस नसला तर ती जाते. उठले तर सकाळी 4ला तयारी केली. बाहेर बघतात तर काय ओलंही ओलं. त्याच्यामुळे बोलले की मी आज काही जात नाही, घरीच करते प्रॅक्टिस. मग आता ती घरीच करायला बसली आणि तिचे बाबा गेले सायकल चालवायला. तर असं काही पाणी आलं की सगळं त्यांचं रुटीन चेंज होऊन जातं. त्यानंतर इथे नाश्ता करता ती काहीतरी मला आवाज देत होती, तर त्यासाठी गेली. काय बोलली ते माझ्याही लक्षात नाही. आणि हे जे कपाट आहे ना, मला इथे अजिबात चांगलं वाटत नाही, पण आता लावू कुठे हाच मोठा प्रश्न आहे. तर म्हटलं आता जाऊ द्या, आहे तसं ठेवायचं. त्यानंतर इथे पॅकेटमध्ये थोडं तेल होतं जमा झालेलं, ते काढून घेतलं. त्यानंतरच त्याच्यामध्ये दुसरं तेल टाकेल. आता हे पॅकेट 2 दिवस तरी ठेवतेच मी तेल काढल्यानंतर. थोडं जमा होते त्याच्यामध्ये, मग ते तसंच दिव्याच्या म्हणजे दिवा असते त्याच्यावर ठेवते, म्हणजे त्याच्यामध्ये ते तेल निघून जाते. त्यानंतर आता हे फोडणी द्यायचं होतं आणि पाऊस असला ना की मग बाकीचे कामं करायची इच्छाच नाही होत. आधी गॅस जवळच येते, तेच कामं करून घेते, नंतर बाकीची कामे. कारण पावसाचे कपडे पण काही वाळत नाही, मग फारसे कपडे पण काही काढत नाही. आणि आता इतकं थंड वाटायला लागलं इथे, आत्तापासूनच एवढं थंड वाटत आहे, पुढे काय माहिती. आणि इतका पायाचा हातपाय दुखीचा त्रास वाटतो, कारण खूप अशी फरशी गार वाटते. गॅस ओट्याजवळ तर इथे ओलं नाही म्हटलं तरी होतंच. भांडे घासताना पायाखाली आसन ठेवावंच लागतं. चप्पल इथे वापरू शकत नाही, खूपच स्लीप होते. मला तर वाटते हिवाळा मला जडच जाईल, कारण मला आतापासून हातपाय दुखण्याचा त्रास वाढवत आहे, पुढे काय माहिती. त्यात आजूबाजूला भरपूर अशी झाडं आहेत.
त्याच्यामुळे गारवा असतोच तो. तर इथे फोडणी घातले कुटके आणि त्यानंतर आता भाजी करायची होती. म्हटलं चला नाश्ता करून घेऊया. आधी नाश्ता वगैरे केला. आता इथे भेंड्या सुकलेल्या होत्या त्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर आता भाजी फोडणी घालायची होती. त्यानंतर चपातीची कणिक मळून ठेवायची होती, तर ती काही आता मळणार नाही. आधी भाजी करते नंतरच कणिक मळून ठेवते, कारण चपात्या करायला वेळ आहे. तर इथे सर्व भेंड्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि आता हे कसं उन्हामध्ये लवकर सुकल्या जातात. इथे सावलीमध्ये काही सुकणार नाही, तर त्यापेक्षा म्हटलं कपड्यांनी पुसून घ्यायच्या. आणि पाऊस सुरूच आहे बाहेर. पावसाचं म्हणजे आज असं वाटते की दिवसभर राहीलच, कारण वातावरणच तसं झालेलं आहे. तर इथे भाजी वगैरे फोडणी घातली आणि आता चपात्या करायला घेते. आणि यावेळेस कणिक तर जरा जास्तच प्रमाणाच्या बाहेर बारीक दळलेली आहे. खूप अशी म्हणजे पोळ्या इतक्या सॉफ्ट होतात, मऊ होतात, छान होतात. आता दुसरीकडून दळून आणलं ना तर छान दिलं. आता पहिल्यांदा देतील ते 1-2 दळण देतील, परत तसंच होईल. कुठेही गेलं तरी तोच प्रॉब्लेम आहे. त्यानंतर स्वयंपाक आटोपला. आता गॅस ओटा क्लीन करायला घेतला. तर इथे सर्फ टाकून घेतला फरशीवर. त्यानंतर स्क्रबनी म्हणजे साबण घेऊन गॅस शेगडी पुसायला घेतली. आता हा शेगडीचा पाईप आहे ना, मागच्या साईडनं त्याला होल आहे, तिथून लावायचं होतं, पण ते काही लावलं नाही. आम्ही पुढूनच घेतलं. आणि त्याच्यामुळे जर सरळ ठेवली ना शेगडी, तर काय होतं की पाईपावर काही सांडायची भीती असते आणि व्यवस्थित ते सरळ होत नाही. पाईप इकडे तिकडे म्हणजे रेग्युलेटर सरकल्या जातं. त्याच्यामुळे मला असं आडवं ठेवावं लागत आहे. आडव्याची सवय तर नाही आहे, पण आता काय नाईलाज आहे, कारण पाईप इकडनं लावलेला आहे बाहेरून. त्याच्यामुळे आधी विचार केला की देवपूजेचा टेबल आहे त्या साईडनं सिलेंडर ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित ते राहील. पण मग देवपूजा ठेवायचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मग राहू दिलं असंच. म्हटलं जाऊ द्या, काही नाही, थोड्या वेळाचा स्वयंपाक असतो. तर अशा पद्धतीने मग ते आडवंच ठेवावं लागते शेगडी. म्हणजे अशी आडवी ठेवते मी. आधी अशी नव्हती ठेवत, मला तर ही सवयही नव्हती. पण आता ते प्रॉब्लेम असा येतो की सिलेंडर जर लावलं तर तो पाईप एकदम पुढे येतो, त्याच्यावर सांडायची भीती. त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला आणि ते आता फरशी पुसायला घेतली. तर फ्रंट कॅमेऱ्यानेच आहे हे, पण इकडनं खिडकीचा उजेड, दाराचा उजेड, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं अंधूक वाटत असेल. तर फरशी पुसणं चालू. रुचीची म्हणजे गोष्टी सांगणं चालू होतं. ती आज गेली नाही, तर तिचे हातपाय दुखायला लागले. तिला म्हटलं घरातच अजून तू एक्सरसाइज कर. त्यानंतर सगळी कामं आटोपली. म्हटलं चला थोडा काय वेळ होईना, 5-10 मिनटं स्वतःसाठी. तर इथे छान काय म्हणतात त्याला, लोशन लावून घेतलं आणि तयारी म्हणजे आंघोळ वगैरे आटोपली. तर आता स्वयंपाक दुपारचा काही नाही, चपात्याच करायच्या होत्या. भाजी तर सकाळी केलेलीच होती. त्यानंतर बघा, ही मुलीला सायकलिंगमध्ये भेटलेलं मेडल आहे, ट्रॉफी आहे. ही जी पहिल्या नंबरची दिसते ती रेड कलर आहे मध्ये, आणि हे सायकलचं मेडल. तर फर्स्ट नंबर आल्यामुळे तिला ती मोठी ट्रॉफी मिळाली. त्यानंतर हे झाड मस्त असं वाढलेलं आहे. तर छान दिसतं असं जर वाढलं तर. आणि बऱ्याच दिवसांनी मला हे झाड बऱ्यापैकी म्हणजे छान वाढलेलं आहे. नाहीतर कुठलं जेट प्लांटचं तर ते 2 आणले, पण दोन्ही माझे काही वाढले नाही. त्यानंतर ही हल्दीरामची काय म्हणतात त्याला, सोनपापडी, 1 नंबर टेस्ट आहे. रोज आम्ही थोडी थोडी खातोच. आणि हे एका कार्यक्रमामध्ये मिळालेली होती, नाहीतर सहसा तर आमच्याकडे सोनपापडी काही आणत नाहीच. मग छान वाटली. म्हटलं चला स्वयंपाक करायच्या आधी थोडी खाऊन घेऊया, त्यानंतर बाकीची कामे. तर इथे बघा, हा पक्षी इतका छान आवाज करत होता. आता मी हे म्यूट केलेला आहे आवाज. तर रोज असा आवाज येतो याचा. आणि इथे मस्त असं झाडावर बसतो. बघा किती हिरवं आणि असं दाट आहे इकडे, कारण या साईडला शेती आहे, त्याच्यामुळे सगळं असं हिरवं हिरवंच आहे. तर छान वातावरण असतं, छान हवा येते, खिडकीतून सगळं ते दिसतं. त्यानंतर इथे चपात्या करायच्या होत्या. कणिक तर सकाळी मळून ठेवलेली होती. आता फक्त 5 ते 6 चपात्या करायच्या होत्या. वरण भात काही करणार नाही, कारण आम्ही दोघीच आहे. आणि रुचीचे बाबा गेले गावाला, कारण गावी आज बाजार असतो आणि काम पण होतं थोडं. कारण सकाळी जेवण केलं होतं, तर काही चपात्या करायच्या राहिल्या होत्या, तर त्या आता करून घेणार आहे. आणि सकाळी जास्त नाही, 2-4 केल्या होत्या मी. तर इथे चपात्या करायला घेतल्या. आणि ही जी रॅक आहे ना, काय म्हणतात अलमारी, तर इथे सर्व प्लॅस्टिकचे डबे ठेवले मी. आता असं वाटते की ते स्टीलचे भांडे ठेवूया, म्हणजे की वाट्या, प्लेटा, ग्लास, कारण रॅक लावायला तर जागा नाही. पण मग पुन्हा विचार केला की हे डबे कुठे ठेवायचे छोटे मोठे, कारण ठेवायला जागा नाही दुसरी. तर बघते आता, वाटलं तर ठेवणार, नाही तर मग मला हेच ठीक वाटतात. त्यानंतर इथे म्हणजे सर्व चपात्या करायला घेतल्या. आणि काही नाही, असं छोटंसंच रुटीन शेअर केलेलं आहे आज मी तुमच्याशी. तर कंटिन्यू करायचा खूप प्रयत्न करते, पण काही ना काही म्हणजे जर आपलं इथे व्हॉईस ओव्हर ठीक आला आणि काय म्हणतात त्याला, लाईट चांगला आला, व्हिडिओ छान आला क्लिअर, तर करायची इच्छा होते, नाहीतर मग अजिबात इच्छा होत नाही. त्यानंतर इथे जेवण, कारण चपात्या झालेल्या होत्या, भेंडीची भाजी आणि चपाती, असं सिंपल असं जेवण होतं आज.
आता वाजले होते 12:30-1, कारण चपात्या खूप लेट करायला घेतल्या. कामं झाले आणि शेजारच्या बोलत बसल्या की मग तिथे अर्धा पाऊण तास आरामात जातो. आणि दार ओपन असलं की हा प्रॉब्लेम होतच होतो. एकदा का बोललं की मग ते अर्धा पाऊण तास बोलण्यातच वेळ जातो. असं त्यानंतर आम्ही इथे जेवण करायला घेतलं. मुलीला जेवण दिलं. मी पण जेवण करत आहे. आता ती सोफ्यावर बसूनच करते आणि तिचं ठरलेलंच आहे सोफा. जेवताना, बसताना, उठताना सोफ्यावर असतेच खाणं पिणं. त्यानंतर वाजले होते दुपारचे 4. आता ह्या गवारीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा होत्या, त्या मोडायला घेतल्या. त्या जर शेंगा आता तोडून ठेवल्या तर मग भाजी करायला सकाळच्या वेळेस बरं पडतं. तर इथे असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि रोज मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न नक्कीच करेल. फक्त आता थोडं समजून घ्या आणि व्ह्यूज खूप कमी येत आहे, तर सपोर्ट करा. तर इथे शेंगा वगैरे सर्व मोडून झालेले आहे. आता झाडझूड करायची होती. भांडे झालेले होते. म्हटलं झाडायच्या आधी शेंगा ह्या जर दोन्ही निवडून ठेवल्या, निवडून मोडून तोडून काही म्हणा त्याला, तर मग बरं पडतं. त्यानंतर मुलगी काही गोष्टी सांगत होती, तिच्या गोष्टी. तिला म्हटलं बाई हळू बोल. खिडक्या ओपन असल्या, बोलत असलं की थोडं जरी हळू बोललं तरी बाहेर लगेच आवाज जातो. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.